शुभकराची सुरुवात कलेचे आराध्य दैवत विघ्न हरता गणरायास स्मरण करतो आणि आज आम्ही देखील आमच्या कार्यक्रमाची सुरुवात विश्व विधात्या गणरायाला वंदन करून करत आहोत आणि आपल्या समोर सादर करत आहोत गणेश रसिक मशाचे शरीर आणि हत्तीचं शीर मशाचे शरीर आणि हत्तीचं शीर हा देखावा गणेश पुराणातील अध्यायक्रम 9 यामधील देखावा आपल्या समोर सादर करत आहोत गणेश दर्शन गणेश दर्शन
रसिक हो आपणासमोर एक कथा सादर करीत आहोत. श्रीकृष्ण जन्मकथा. वसुदेव देवकीचं लग्न मोठ्या आनंदाने पार पडले. वरातही निघाली. इतक्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, ज्याचं लग्न आनंदाने पार पडत आहेस त्याचाच आठवा पुत्र तुझा नाश करणार आहे. ही आकाशवाणी ऐकताच कंसाच्या तळपायाच्या आत मस्तकात गेली. देवकीला बंदी बनवली. एक एक करून कंसाने देवकीची 6 बाणे मारली. 7वा गर्भपात आणि 8वा पुत्र जन्मास येतात ही बातमी कंसाला कळली. का म्हणतो कंसाला आणि बंदी खाण्याकडे निघाला. परंतु त्या अगोदरचे बाण गोकुळामध्ये नंदाघरी पोहोचले झाले होते. ही कथा भागवत पुराणातील अध्याय क्रमांक 22 आपल्यासमोर सादर आहोत. श्रीकृष्ण जन्मकथा. श्रीकृष्ण जन्मकथा.
उंटाळ सप्त पाताळ गमन करत असता जाऊ म्हटलं भूतळावर आणि कळ लावण्यासाठी काय साधन मिळतं का पाहू. आलं लक्षात. गर्वाने उन्मत्त झालेला उग्रसेन पुत्र कंस याच्या मथुरा नगरीमध्ये जातो. त्याला 2 शब्द सुनावतो. त्याचे कान भरतो. कळ लावून निघून जातो. नारायण नारायण. चला जातो मथुरा नगरीमध्ये. हीच ती असावी दिव्य मथुरा नगरी. प्रथम जातो आणि ती कंस राजाचं दर्शन घेतो. उग्रसेन पुत्र कंसा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. नारायण नारायण. राजन त्रिभुवन गमन करत असता जावं म्हटलं या आपल्या मथुरा नगरीमध्ये आणि आपल्या नगरीची भव्यता दिव्यता या डोळ्यांनी पाहू राजन. आणि पाहतो तर काय स्वर्गालाही लाजवेल अशी आपली मथुरा नगरी राजन. नारायण नारायण. राजन म्हणजे आपणास काही कल्पना नाही तर नारायण नारायण. राजन देवकी आणि वसुदेवचं लग्न तर तू मोठ्या थाटामाटात लावलंच खरं. अरे ती माझी लाडकी बहीण आहे. तिचा लग्न मोठ्या थाटामाटात लावून गेलाय. परंतु त्यामध्ये एक आकाशवाणी झाली ती मात्र तू विसरलास राजन. आकाशवाणी नाही बाबा तुम्ही. त्या आकाशवाणी होतं राजन देवकीचा 8वा पुत्र. देवकीचा 8वा पुत्र. त्या हातून तुला मरण राजन. मला कशा येणार. अरे तो एवढा सोबत आणि मी बोलवते हा मंत्र राजाचा. नारायण नारायण. राजाचा कोण करू शकत नाही. राजन अगदी खरं. परंतु नियतीने जे लिहिलेलं आहे ते होणार राजन. नाही ना नको रे. अरे हा मंत्र राजा कोणाला खबर नाही. नारायण नारायण. आणि त्या पोराचं आमच्या समोर राजन तुझा मृत्यू अटळ आहे आणि तो देवकीचा 8वा पुत्र यांच्या बसूनच आहे राजन. आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आपली काय नाव झाला सांग. नारायण नारायण. राजन मी तर आपणास सल्ला देण्यासाठी आलेलो आणि तुम्ही तर नाराज झालात. हा मथुराचा राजा नाही बघायला घाबरत. तुझं हे फुकटवर मला शिकू नकोस. नारायण नारायण. राजन माझं ऐक. तुला जर तुझं मरण थांबवायचं असेल तर माझं ऐक. मी पाहून येईल. ठीक आहे. जाताना घे
कुणात जाऊन वसुदेव जानकीला बंद करा आणि काही खाण्यामध्ये दाबून ठेवा. महाराज, एक माझी विनंती आहे. अरे देवकी आपली बहीण आणि ती माझी बहीण आहे. तर बरोबर होय. तर पण अरे माझी बहीण असली तरी आज तिला आम्हाला दुःख नाही. तुम्हाला हे कामगिरी करायची आहे, तिला फक्त खाण्यामध्ये टांगून ठेवा. महाराज, हे मी काम करू शकत नाही. ताबडतोब त्या गोपुरामध्ये अरे काही खाण्यामध्ये तिला टांगून ठेवा. महाराज, ठीक आहे. येतो. चला आमच्या बरोबर. अरे वसुदेवा, तुझं कर्म जन्म येतच त्याला कुठा म्हणतो हे लक्षात ठेव. मला जे सांगितलं महाराजांनी, मला काम केलं पाहिजे. अरे अरे दाखवा आम्हा या उभयांकडे घेऊन कुठे कुठे थांबायचं नाही. वसुदेवा, माझं काम मला केलं पाहिजे. अरे अरे आता अन्याय नको करू. काय तू काय माझे पाप केलं म्हणून म्हणून हे भोगावं नशिबी आले. बाई, चला चला, माझं काम मला पूर्ण केलं पाहिजे. अरे परमेश्वरा, तू तरी आम्हाला कर. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक पुढील प्रमाणे संदेश वेले, सुरेश गोरिवले, रजिस्ट्रेशन ऑफिस मुंबई व प्रवीण जाईल यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी गणदर्शनासाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर आयोजित श्री ग्रामदेवता लोकनाट्य नमन मंडळ माबळे जाधववाडी गायक शुभम माटळ यांनी दिनांक शनिवार दिनांक 13 डिसेंबर रात्री ठीक 7 वाजता याच रंगमंचावर कार्यक्रमाचे आयोजन केलंय. ती
30 तिकीट त्यांची बाकी आहे. यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तसेच वसुदेवा, मला गणपतीचं काय म्हणायचं आहे? वसुदेवा, बोला. नारायण नारायण रघुमा माजी पेरणी करी माझा पांडुरंग नांद धरी ही माझी शेती पंढरी ही माझी शेती पंढरी ही माझी शेती नारायण नारायण. अखेर मृत्यूच्या भयाने कंस राजाने सुद्धा आपल्या सख्या बहिणीला बंदिवान केले. तर चला त्यांचं सांत्वन करतो. नारायण नारायण. वसुदेवा, या मुलीवर या. वसुदेवा, असा हताश होऊ नकोस रे. कोणता मार्ग आमच्या जीवनात नाही. मुलीवर या, सांगा. वसुदेवा, तुझ्या या वेदना पाहून माझं पण मन भरून आलं रे वसुदेवा. माझं पण मन भरून आलं वसुदेवा. मुलीवर या मनामध्ये आम्ही कोणते भोग भोगतोय. वसुदेवा, सर्व मी जाणतो. त्या दृष्ट कौसाने तुमची एक एक करून साबाने ठार मारली वसुदेवा. ठार मारली. नियती इथे थांबली नाही. 7वा गर्भपात वसुदेवा. 7वा गर्भपात आणि 8वा माते तुझ्या उदरी त्या कंसाचा काळ जन्म घेणार. त्या कंसाचा काळ जन्म घेणार. तुमच्या तोंडात साखर पडो आणि तुमच्या
फक्त तू एक काम कर, त्या दिव्य बाळाचा जन्म होताच मध्यरात्री तू नंदा घरी त्याला सुखरूप ने ही जबाबदारी तुझी वसुदेवा. तुम्ही गेलेली आज्ञा पाहिलं आले बघे पण आमच्या बाळाला काय होतं तो काम तुमचा आहे. अगोदर तुमचे हाल करतील, परंतु तुम्ही धीर सोडू नका. देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. येतो मी. कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो अनंतराला अगवया साराला. कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो अमरदेवाला अगवया चला, आपलं काम आपल्याला केलंच पाहिजे. नको देवी माझे काळजी करू नको. सूर्याचा उदय होणार आहे.
नको आता काळजी करू नको आपलं तर बाळ तोपर्यंत आपण सोडून आलोय. महाराज 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 देवाची बातमी आहे होय आनंदाची बातमी होय कोणती देवकी बालूची झाली देवकीला देवकीला महाराज हा तुम्हाला आवाज ऐकायचा का महाराज? ऐका खरं झालंय होय महाराज त्या अवस्थेवर देवकीला फार करा ठीक आहे महाराज सख्या नात्याची तरी ओळख ठेवले अरे माता पिता मी ओळखत नाही आता अरे बाल माझ्या स्वामीचं अरे अरे आमचा जीव गेला तरी मिळत नाही
तरी सांगतो आपण कोकणात जाऊन वसुदेव देवकीचा आठवा पुत्र कृष्ण पेद्या वाकड्या आणि सुदामा हे विटू दांडूचा खेळ खेळत आहेत खेळ चालू असताना आपण त्या कृष्णाला ठार मारा एवढे तुम्हाला कामगिरी आहे ठीक आहे महाराज एवढंच ना येतो आम्ही
तांबूला पण घेऊन आलास की काय? अरे वेळा तांबू सोबत लागते माझ्या. काय म्हणतोस? होय, अरे तांबू सोडायला हा. आणि तुम्हाला हात द्यायला. पण मी काय बोलतोय, आवाज मारलेच बरोबर आहे. अरे देवाने आपल्याला आवाज दिली. म्हणजे कृष्ण देवाने मग काय बोलतोस काय? मग काय? पण मी काय म्हणतोय, देवाने आवाज दिले बरोबर आहे. पण हे वेड्या, काय देव बाप्पा कुठे आहेत रे? अरे देव बाप्पा आपल्या मागे आहे. म्हणजे देव बाप्पा आपल्या पाठीमागे आहे. मग? मी आपला पुढे बघतोय. आधी दर्शन घेऊया. चल लगेच. चल लगेच. देवाची मंदिर असो. आशीर्वाद आहे. देव बाप्पा असं घाई गडबडत बोलण्याचं कारण म्हणतो. अरे बेटा, अरे सुदामा, सहज किलो 108 रुपये होते मला. हटपट तुला मंदिराच्या बाहेर चालणार आहे. त्यांच्या रस्ता प्रतिबंध करायची ही कामगिरी मी तुमच्यासोबत. ऐकलंच काय? काय म्हणताय? अरे देवाने काय सांगितलं माहितीये? काय सांगत काय? कामगिरी सांगितली आपल्याला. कामगिरी ना? हा. अरे करू आपण. करूया. परंतु मी काय म्हणतो? काय म्हणतो? कामगिरी करू आम्ही. हा. पण आम्ही आहे ना खेळ खेळूया. म्हणजे आज खेळ खेळूया. खेळ खेळायचा. देवाला आवडेल तो खेळ खेळूया. पण मी काय म्हणतोय देव आपण आज कोणता आपण खेळ खेळूया? अरे बेटा, हा. आज आपण विटी दांडूचा खेळ खेळूया. अरे ए पेंड्या, काय म्हणतोय? अरे विटी दांडूचा खेळ खेळू. चांगला आहे मग. पण विटी कुठे आहे रे आणि दांडू कुठे आहे? अरे परवाच तर नवीन बनवलेला आहे. अरे पण तो बरोबर आहे. पण हे मूर्खा, अरे हिथं कुठे घेऊन आलोय मी? काय घेऊन आलाय? हो. जा लगेच मी घेऊन ये. मी जातो लगेच. लगेच जाऊ दे. लगेच आलो. आवाज आली की लगेच जा. ए पेंड्या, काय रे? अबो हा दांडू. अरे पण पुढे हा वाकला कशी आण? म्हणजे तुला माहिती नाही? काय? ए, पुढं वाकडाच असतो दांडू. कसं काय रे? म्हणजे सांग मला. हा. दांडू खेळायची. हा. म्हणजे दांडू पाहिजे. दांडू पाहिजे. किती पाहिजे? बरोबर आहे. त्याचबरोबर एक गल पण लागते. एक गल्ली तयार केली. हा. हा. त्याच्यावरती अशी आडवी विटी ठेवली. पिटी ठेवली. आणि हे बघ हा. दांडू असा खालून घालायचा हा. आणि असं जोर म्हणजे आता म्हणजे लागते त्याला. पिटी लांब जाण्यासाठी दांडू पुढे बसला पाहिजे. ठीक आहे, हा दांडू पकड. ही बघ, ही विटी. विटी कोणाची? आणि ही माझ्या पोरग्याची. पोरग्याची विटी? म्हणजे तुझ्यापेक्षा मोठी दिसते. दांडूला झेपलं ना माझ्या. जबळ आहे आता हा काय? झेपून घेऊ. मी काय म्हणतो, हा. खेळायला सुरुवात करूया. चल लगेच. चल लगेच, ठीक आहे. ठीक आहे, पप्पा.
नावले बंधू यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ आमच्या उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांच्या मनस्वी आभारी आहोत. रसिक हो आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत. गसयानो डोईवर माठलय अवघड घाट जाऊया बाजारी. गसयानो डोईवर माठलय अवघड घाट जाऊया बाजारी. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे संतोष जड्या गाव कळवंडे वरपेवाडी आणि त्यांचे भाचे दीपेश घाणेकर गणेश जाधव बाबू घाणेकर यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे श्री गुणाजी मटकर गौरी गुणाजी मटकर गाव राजापूर यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ आमचे उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांच्या मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद.
अगं राजे, सरसराईची मावशी आहे ना? तिला सगळं बघू. येते का मग तुझ्या बाजूने? बरं. मावशी. अगं ये मावशी. अगं काय का पोरींनो? असं म्हणताय होय? आलेच बघा. बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी बाई मी नेसून नऊवारी साडी आली मावशी मी सुंदरी अगं पण बोलायचं कारण तरी काय? काय ग? मग जा ना. का ग? असं म्हणताय? मग पोरीनो बाजारात जायची तुमची तयारी झाली काय ग? मग एक काम करा, एक नंबर लावा. अगं एक नंबर लावा. अगं ही बाजारची लोक काय घेतलंय काय नसलंय हे विचारणार कुणाला ग? मग ते सांगा या नंबर लावा. अगं कसं? हा काय ग? अगं तू घेतलं छान. काय ग? अगं तू घेतलं छान. एकदम झकास. हो माग बायका. अगं तू काय घेतलंय? अगं तू कधी सांगतेस ती हिकडची पोरं वाट बघताय.
काय ग मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा अगं मावशी काय ग मी घेतलाय खवा. तू घेतलास खवा आणि मावशी काय ग सांगा कुणाला हवा. ज्याला ज्याला हवा त्यानेच नंबर लावा. कशाला खवा बाई तुमचा खवा तुमच्याकच ठेवा आणि आता मागे जावा. अगं चंद्रा काय गं मावशी वाट बघतात तुझी पोरा 10-15. बघू देत बघ मावशी. होय ना तू काय घेतलंस बरं आहे हा मावशी. काय ग मी विकायला घेतलं दही. अगं तू घेतलं दही मावशी काय ग मी विकायला घेतलं दही. तू घेतलं दही आणि मला विचारूच नको काय. तुझ्या तोंडाला लागला कांदा पण ते विचारू नका काही. हो आता मागे बाई मी अगे मागे अगं बाई चंपा अशी पुढे ये. अगं तू काय घेतलंयस मावशी काय गं? माझं नाव चंपा नाहीये. हो माझं नाव हिरा आहे. मग हिऱ्यासारखी चमाकली काय आणला तो सांग. मावशी काय? सांगायलाच पाहिजे. मग तू कधी सांगतेस ती हिकडची पोरा वाट बघताय. हा मावशी काय ग मिकीने घेतली लोणी. अगं तू घेतलंस लोणी अगं मावशी काय ग मिकीने घेतली लोणी. अगं तू घेतलंस लोणी आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. पाहुणं पोरांनी डोळं बंद करा हिच्यावर चाक पडा. झालं तुझं हो मग अगं बाई तू काय घेतलाय अगं मावशी काय ग मी घेतलंय ताप. तू घेतलंस ताप मावशी काय? मी घेतलंय ताप. तू घेतलंस ताप आणि सगळ्यांसमोर जाऊन व्हा. तू उगाच मोबाईल टाकू नको. अगं ही सगळी वाट बघतात मावशी कधी खाली वागते. अगं मी वागली तर मला ही ठेवतील काय. अगं मावशी तसं नाही. मग? पाया पडायला वा. पाया पडावाय बाबा देवा वाचले नाही तर मला वाटलं केम हॉस्पिटलला पोचले. अगं राधे तुम्ही काय घेतलंय काय नसलंय याची ओळख तर आपल्याला झालेली आहे बघ. होय मावशी. मग वेळ न करता आपण निघूया का ग बाजाराला. अगं थांब जरा. आता कशाला थांबा. तुला आणि कसली खायला लागली. अगं पुरीनो ऊन होतोय आणि पडदा पडायची भीती वाटते. काय ग हो. पोरीने घेतलंच काय. बरोबर नेसलंच काय. बरोबर तू सांगितलं नाहीस बा. मी होय अगं पुरीनो आता मी म्हातारी. अगं मी म्हातारी तू दिसते. मागून बघ काय विचारते आता वयाच्या मानाने म्हातारी नाही का. काय ग तरी पण सांगायला पाहिजे. मग पुरीनो आज बाजाराला जायचं म्हणून मी पण काही ना काहीतरी घेतलंय. काय घेते. मी काय घेते अगं 6-4 बोट बर. अंगठ्या एवढं मोठं. खाली बघू नको अंगठ माझं वर आहे. अगं 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं. अंग दिसाया लाल भडक. म्हणजे मावशी तुला समजला नाही बघ. अगं पुरीनो तुम्हाला तरी समजला काय का. नाही मावशी. अरे तुम्हाला कुणाला समजणारच नाही का बरं. कारण तुम्ही अजून लहान आहात. मी काय घेते 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आणि दिसायला लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव. अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी काय ग एवढं सांगायला एवढा उशीर. कारण चोकोबार हाय. मी काय घेते तुम्हाला समजलं आहे. होय मावशी. मग वेळ न करता आपण साज आणि शृंगार करून निघायचं का ग बाजाराला. चला तर मग साज करताय ना शृंगार करा तर मग. इला
अगे मावशी जरा त्यांचं नाव घ्यायचं आहे प्रकाश. रामाने राज्य दिले भरताने नाकारले. रामाने राज्य दिले भरताने नाकारले. प्रकाशराव तुमचं नाव घेते. तुमच्यासाठी मी मावशीचं काम स्वीकारले. त्याचप्रमाणे कोकण सुपुत्र मुंबई मंडळ अध्यक्ष दत्ताराम घाणेकर गाव माणकी यांचे चिरंजीव सुयश घाणेकर, श्रुतिका घाणेकर, सायली घाणेकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण उत्कृष्ट नमनासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामतो उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. अरे काय अरे देवबापानी कामगिरी सांगितली कोणती माहिती आहे ना? माहिती आहे मला. पण मी काय म्हणतो त्या गवळ्याच्या नारी होय. आणि आपण किती जण आहोत? तू आणि मी दोघंच जण. आणि गवळ्याच्या नारी किती आहे? 16,108. पण मी काय म्हणतो काय म्हणतो? ही कामगिरी आपल्या दोघांना झेपेल काही नाही. काय घेतलं का? मला भाऊ भीती वाटते कसली भीती वाटते? बाई माणसाची. इथलं मला काही जमायचं नाही. मग नाही नाही हो. हे बघ, हा. देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे. हा. म्हटलं आपल्याला केली पाहिजे. अरे करायचं बरोबर आहे. मग? पण आपल्या दोघांच्या त्या व्हायची नाही. मग काय करायचं सांग. काय करायचं? हा आता माझ्या लक्षात आलं. काय? माझा पोरगा गोटिया हा तुझा पोरगा गोट्या. त्याचा एक मित्र आहे त्याचा मित्र सोत्रिया. दुसऱ्या एक नंबर कामात एक नंबर काय आहे. म्हणतो? फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय चोरा चोरीचा मोठा विषय आहे. कोणाचे आंबे चोर, कोणाचे काजू चोर. काय म्हणतो? होय आधी एकदा हात मारून बघ. बघ, काय करायचं? जागेवर असला तर बघ, बघ, बघ. असला ते तर खपला. लवकर आला तर बघ, नाहीतर आपल्या लोकांना कामगिरी ते मी करावी बघतो रे. बघ. अरे चत्र्या आपला का काय दिलं? अरे चत्र्या अरे असं म्हणतोय हा. आलो आलो बघ. करेस दमान हात मारित गाही रानाला
याला हा करतोय काय हा प्रकार काय वरती करतोय बरा आला आता येताना दोन पायानं चाला ना होय. पैशाला तर काय झालं प्रकार काय हा काय? हे आता मला समजलं काय हा प्रकार कुठला माहिती आहे कुठचा? हा बायांचा प्रकार अरे हा रानात गेला हा. कोणाचा आंबे इंब चोरला नसतील हा. लोकांना आता सवय आहे एखादा होय, होय. होय, होय, देवानं, हो मला समजला तुम्ही आलं होतं बाया भडकलेला दिसताय मी काय बोलतोय आता आलेत ना असू दे ह्या जातील कसं तू बघा ती तेच बोलतोय हा मग त्याचा काय ते निकाल लावून टाक काय माहिती आहे काय? ती आहे ना दगडून टाकली असती हा पण मला भीती नाही वाटते नारळ ठेव कोणतरी म्हणतोय अरे नारळ पण जायत नाही आताच्या बाया अरे पहिले एक नारळ दिला की बाया नाही तर जायच्या आता नाही बाया मोने आहेत वाटतं कोण्याने त्या बोलते मी काय काय बोलतो ऊन आहे चून आहे एक काम कर तू एखादा प्रश्न टाकून बघ का नाही बरं आहे तुझा म्हणजे? तो प्रश्न मी टाकू हा. आणि बाया माझ्यावर भडकू दे कशाला? आणि मला वाटवलं होऊ दे वाटलं एखादा झटकन टाक झटकन टाकू होय कोणाला बोलवते होय धीर घ्या तुम्हाला कालची मोठी बाया खरोखरच आहेत का याला दुकानात हाय पण जाम ठेवलेली आहे दुकानात हाय. पण तू पोचणार नाही समजून घ्या मी काय म्हणतोय सकाळी गेल्या धुरी करतो होय. मी का- तू विचार का नाही मी पटकन? विचारू काय का जीवाला नक्की. घाबरतो? विचार अरे का मी नाही? जीवाला घाबरतोय पण माझ्या ह्याचे विश्वास पण नाही अरे आहे म्हणून विचार सांगतोय ना बायानो हा. हे तुम्हाला प्रश्न विचारतो लगेच विचार. चालेल काय जेवल्यात भरपूर वाटतं काय ते बोला बेकार देत आहे मी काय म्हणतो बायानो माझा पोरगा काय माझा पोरगा कॉलेजला जातो पोरगा माझा तुझा मग कुठल्या कॉलेजला टाकलंय अरे इथं चिपळूणला टाकलाय चिपळूणला? चिपळूणला टाकलाय हा. आणि आता मुंबईत म्हणजे पहिले इंजिनिअरिंगला मुंबईत बाई बाई मोठा म्हणजे पोरगा मोठा दिसतोय पण तो त्याचं काय झालं आता त्याचं काय झालं माहितीये हा. त्याला नवीन पप्पा मला गाडी पाहिजे आता पोरांची सवय सर्व नाही पोरांकडे गाडी आहे हा. तू मला पण पाहिजे बरोबर आहे. पण घेतली घेतली. दिवाळीतच घेतली आता होय परवा. दिवाळीत घेतली बरोबर आहे कीट पासून आहे ना गाडी घेतल्यापासून हा. सारखे पैसे मागतोय काय म्हणतो कधी 1000 द्या कधी 500 द्या बरोबर आहे. पुढे काय केलं? कंटाळलो. पुढे काय मी केलं? म्हटलं काय हा. पेट्रोल लागत असती बरोबर आहे पेट्रोल लागत असती, ठीक आहे पण हा. एवढे नाही नाही मग शाळेच्या नावा कॉलेजच्या नावाखाली पैसे काढायला लागला बरोबर आहे बरोबर आहे तुझं 500 द्या 1000 द्या बरोबर आहे एक दिवस गंमत केली गंमत केली कॉलेजला फोन लावला फोन लावलास की सारखे पैसे मागताव बरोबर आहे पैसे कसले कसले वाटतात? बरोबर आहे तुझा तर कॉलेजवाले काय बोलताय काय म्हणताय? तुझा पोरगा हा. जवळजवळ महिनाभर कॉलेजला चाललेला नाही परत काय होता हा. ते ह्याला विचारून घे का नाही बोलतेस का नाही? ऐकते देव आले हा विचारून घे लगेच. देवानो हा. कॉलेजच्या नावाखाली माझा पोरगा कुठे जातो ते तुम्ही सांगा लगेच सांगा तुझा रे पोरगा कॉलेजला जात हे आम्हाला मला माहिती माहिती आहे म्हणून तुम्हाला विचारतो हा जातो कुठं जातो तुझा रे पोरगा 4 पोरीना घेऊन मरीन ड्राईव्हला फिरायला जातो. आणि आता अशी परिस्थिती झाली अरे 4 पोरी घेऊन होतो मरीन ड्राईव्हला फिरायला म्हणून सांगतो आता कोकणात अशी परिस्थिती झाली एखादी पोरगी कोणाला सोडायचं म्हटलं तर एक भेटत नाही हो ना तर ह्याला 4 भेटल्या कुठे या? मला भेटली नाही काय म्हणजे तू पण तसं मग काय? म्हणतात आपण त्यांना असे विचार याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडे जवळ यायला देवानो हा हे सर्व खरं आहे बरोबर आहे पण आता तो माझा पोरगा काय करत आहे ते सांगा लगेच सांगा. मी पण आहे ना हा. तुझा रे पोरगा मला दिसत आहे दिसतोय बरोबर आहे पण तो आता करतोय काय तिकडं करत रे मरीन ड्राईव्हला त्या 4 पोरींसोबत आहे. करतोय काय ते दिसतंय काय तो एका झाडाच्या पाठी आहे. एवढ्या खड्या पाड्याची माहिती आहे इकडे येताना मी पण हा, विचार ना. झाडाच्या पाठी आहे, ठीक आहे करतोय काय हा ते रे नाही सांगू शकत. सांगत नाही जेवढं मला वाटतं
दगडी फोडले आहेत ना त्याच्यातनं दिसत बसेल. हा पोरगा इथे यायला काय घ्याल याला काय काय उपाय आहे काय आता? याच्यावर एक उपाय आहे. काय सांगा तुझ्या रे पोरग्याला सांग. काय सांगाल त्या 4 पोरी मला द्यायला. मी काय म्हणतो याची परिस्थिती तर माझ्यापेक्षा गंभीर आहे. अरे मला सांग जर तुझ्या पोरगान 4 पोरी ह्याला द्याला तो काय मेला चिचू का काय पैसा गेलाय माझाच गेलाय. मी काय बोलते देवानं असला काही जमायचं नाही हा ठीक आहे. तुझा प्रश्न तुझ्याकडे ठेव मी काय म्हणतो साधा सोपा उपाय सांगा. काय घ्या मी तर निघून जा. मला रे चायनीज लागेल. कोकणात येत का कुठले आहेत? या मला वाटतं जपानची आहे. मी काय म्हणतोय चायनीजला दुसरं विचार. एखादा दुसरा काही सांगा माझा रे गजर करा. अरे हे तर अरे मला ते सुंदर बाया बोलल्या असत्या तर मला गेल्या असत्या. स्वयंपाक करते ह्या बाया काय मागतात सजनी माझ्या बाया उचल उचल घ्या तू फक्त एवढं झेपत नाही ना हॅलो खाडे साहेबांनी जरा बॅक स्टेजला संपर्क साधायचं. आम्हाला पाणी पाजायची वेळ आली तुला कुठे पाणी पाजायचं होय भाई मी बरी तुझा लोट मारते काय करू उन्हात ठेवू होय पाणी आणतोय राजा पाणी आणतोय अरे एवढं घेऊन आले चक्कर पाच याला अरे पाणी शोधायला वनवन केली मला ताक लागली. याला मी पण गेलो. आधी वर लवकर. हाय घेऊन जाय गेला हे जोसरिया नाही द्यायला एवढा उशीर का तुला काय सांगू नको काय सांगू नको देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. जर गवळणी घाट चढून गेल्या तर आपल्याला मी काय म्हणतो काय म्हणतोस? कौलनीची कामगिरी आहे हा. मजा येणार. बरोबर आहे. इथे किती आहेत माहितीये का किती 16 शस्त्र 108 आहे. 16 शस्त्र 108. ते पण तू शाळेत गेलेलं नाही मोजू पण नको काय 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. गॅसचा रस्ता बंद करायचा आहे करायचा. आणि ही कामगिरी तुला करायची आहे. मला करायचे हा, कशी? अरे कशी ना? लगेच विचारायचं कौलनी आहे तुझं गवळणी कुठं हे बघ अशी बघ नजर अशी मागं मागं काठी होय होय Thank you.
तू मला ओळखलीस अरे नाही खरंच नाही ओळखलं. तू मला ओळखलीस अरे नाही नाही ना. मावशी मी चोचल्या होय ना. अरे मग आम्हाला का थांबवलंय? तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेल. आहे ना मावशी? होय. मग ऐकवा तर आम्हाला. काय द्यायला? जाऊ नको तुझं बाळी, ओ बाबा ठेव नंदाचा हरी. जाऊ दे हरे हरी, Thank you.